ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी. ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी. तुम्ही जो तो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टू व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आपण 100K खूपच जवळ आहोत, तर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्या कॅपकट नसेल तर इथे स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तेथून जाऊन तुम्ही यूज करा. हेच मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जाईल. तेथून जाऊन सुद्धा यूज करू शकता. जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि ऑल मटेरियलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर आता सिम्पली तुम्हाला कॅपकट आहे इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ते थोडं स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला बीट फुटेज चेंज होते ते बघायचं आहे. थोडं फूड आल्यानंतर इथून बीट चेंज होते ते इथून स्प्लिट करायचा आहे. हा जो व्हिडिओ आहे तो त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचे ते आपली बीट चेंज होते अशा प्रकारे. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाही. तर शेवटपर्यंत कट केल्यानंतर हे जे वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फोटो इथून ॲड करायचे आहेत. तर फोटो ॲड करण्यासाठी ही जी वेगळी लेअरची आली व्हिडिओची त्यावरती क्लिक करायची. थोडे ते स्क्रोल करायचे. रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचा जो पण फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा. तरी इथे आपण फोटो आहे तिथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. तर हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर 2 बटन याशिवाय सिलेक्ट करायचा आहे. सेम त्याच्या पुढच्या बीटपाशी यायचे त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेच्या ऑप्शनमध्ये वरती क्लिक करायचं आणि दुसरा फोटो असेल इथून अशिवाय सिलेक्ट करायचा आणि इथून परफेक्ट सेट करायचा आहे. अशा प्रकारे इथून फोटो आहे तिथून मला ॲड करून घ्यायचे. तिथून फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे तिथे जेथून आपण स्प्लिट केला तिथे येतेल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलीच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं. मी जे तुम्हाला हे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं. ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर त्याच दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे. थोडं इथे स्क्रोल करायचे. इथे मग ॲडजस्ट ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करून मायनस करायचं आहे आणि फिल्टरमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रेट्रोज ऑप्शन त्यामध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल गोल्ड 200. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि इथून याची जी लेंथ असेल 100पर्यंत येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथून जे पण पुढच्या बीटर आहेत त्यानुसार तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचे. जसं इथे मी सांगितलं तशा प्रकारे. तर इथून मी पण फोटो इथून आहेत ते इथून ॲड करून घेतो लगेच. येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत तिथून ॲड करून घेतले तर वेगवेगळे. तुम्ही पण अशा इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला जसे मी इथे इफेक्ट सांगेल तसे तुम्हाला तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते ॲड करून द्यायचे. तर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं 3 नंबरला. त्याच्यानंतर कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला पेन राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याचा जो पुढचा फोटो आहे तिथे द्यायचं. त्या फूडच्या फोटोला आपल्याला डिस्टोराईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे द्यायचं. या फोटो बसल्यानंतर आता आपल्या इंच ऑप्शनवरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला रॉक होरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तुम्ही या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी स्क्रोल करून यायचे. त्यानंतर या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे स्क्रोल करून या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे ते आल्यानंतर त्या फोटोला आपल्या सिम्पली सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोपाशी स्क्रोल करून यायचे. येत्यानंतर या फोटोला आपल्या रॉक होरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल तिथे यायचं. त्या फोटोला आपल्याला विपर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं. या फोटोला आपल्या स्विंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटो बसल्यानंतर या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं. त्या फोटोला आपल्या सिम्पली रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल तिथे यायचं. त्या फोटोला आपल्या सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे हे जे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे यायचा आहे जेथून आपण स्प्लिट केला तिथे.
त्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तुम्ही जायचं सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. व्हर्टिकल येते तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं हा चौथा फोटो आहे त्याच्या थोडं मध्यभागी यायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. येथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बूम ब्लरचा. हा जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा चौथा फोटो आहे तेवढी ठेवायची. मध्यभागी लेअर अशा प्रकारे ठेवायची जशी इथे आपण ठेवली तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे हे जे आपले ना 8 आणि 10 सेकंदाचे तिथले हे जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला इथून एक इफेक्ट आपले ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे करेक्ट 8 सेकंदाचे तिथे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं आहे. लाइटिंग बाउंड हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली पहिलाच असेल इथून सिलेक्ट करायचं. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 8 सेकंदापासून जे 10 सेकंदाचे तिथले 3 हे फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपले 12 सेकंदाचे पुढचं हा फोटो आहे ते जे आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्कॅनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. 3 नंबरला तुम्हाला इथे नेवान फ्लोचा इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा म्हणजे 14 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहे म्हणजे 12 आणि 14 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटून दुसरा फोटो आहे ते जे आपण स्प्लिट केला ते त्यानंतर पुन्हा आपल्या इथे बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ना मेकॅनिकल नावाचा जो इफेक्ट आहे तुम्ही सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि इथून सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपून यायच्या आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तो तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.